कोर्टात सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर भ्याड हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे। त्या भ्याड हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जाहीर निषेध करून भारताचे भूषण असणारे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रतिमेवर फुले उधळून दुधाचा अभिषेक करण्यात आला। या भारताच्या इतिहासामध्ये अतिशय काळीकुट्ट घटना घडली ती म्हणजे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशावर एका माथेफिरू सनातनी भडकावने एक हल्ला केला। त्या हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करत आहोत। या भारताचे सरन्यायाधीश भूषणकुमार गवई साहेब हे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर चालत असून अत्यंत चांगल्या प्रकारचे निर्णय घेत असताना या मनुवादी भडकावने सरन्यायाधीशावर खंडपीठामध्ये सुरू असताना बूट फेकून मारलं। एवढी हिंमत झाली जिथं या भारताचं सर्वोच्च क्षेत्र म्हणजे सरन्यायाधीश असते ते आज असुरक्षित आहेत। याच्यावरून कळतंय की हे मनुवादी लोक सरन्यायाधीशावर सुद्धा हल्ला करायला पाठीमागं बघत नाहीत। कारण आंबेडकरी चळवळीचा एखादा कार्यकर्ता बाबासाहेबांच्या शिवशाहू फुले आंबेडकरी विचारधारेवर मोठ्या हिमतीनं अभ्यास करून मोठं शिक्षण घेऊन एका सर्वोच्च न्यायाधीश पदावर असलेल्या या काही मनुवाद्यांना बघवलं नव्हतं। त्यामुळे आज जाणून बुजून या आमच्या दलित चळवळीतील आमचे भारताचे भूषण असलेले भूषणकुमार गवई साहेब यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला तो भ्याड हल्ला संभाजी ब्रिगेड कधीही खपवून घेणार नाही। त्यामुळे आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी भूषणकुमार गवई साहेबांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून आणि फुलं वाहून त्यांना आम्ही या ठिकाणी अत्यंत पवित्र असं त्यांचं स्थान आमच्या हृदयात आहे। त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी निषेध करून गवई साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है आणि या भारताचं भूषण असलेले गवई साहेब त्यांच्या पाठीमागे तमाम आंबेडकरवादी जनता खंबीरपणे पाठीशी उभे आहेत। त्यामुळे असले भ्याड हल्ल्याला गवई साहेब अजिबात घाबरणार नाहीत आणि त्यांनी अशा हल्लेखोरांना माफ सुद्धा करून टाकलेला आहे। एवढी हिंमत आमच्या आंबेडकरवादी चळवळीतील एका सरन्यायाधीशाला आहे याचा मला अभिमान आहे। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।